विठ्ठल 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 टाळ वाजवा विठ्ठल 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 कंट्रोल कंट्रोल विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल 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 टाळी वाजवा टाळी विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ठाल 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 ताकीट ताकीट वाह जय हो जय हो वाह 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 पकवाचा आवाज सोडा जरा धुमाचा वाह वाह जय हो वाह वाह ठाल 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 आवाज ठाल ठाल आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा थापटाक सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध कराया विठाला 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 बोला पुंडली पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन
दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तू हो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा विठाला विठाला आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग महान साधू या पृथ्वीवरचे महान वैष्णव असणारे महान भगवत भक्त वैराग्य शिरोमणी देहू निवासिनी जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा आहे. अभंगातून श्रीमंत तुकोबाराय महाराज उपदेश करतात. उपदेश करताना सर्वसामान्य जीवाला हा उपदेश आहे. उपदेशाच्या माध्यमातून अभंग निर्मिती आणि तुकोबाराय पहिल्या चरणामध्ये सांगतात आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सर्वसामान्य हीन दीन दुबळ्या अज्ञानी जीवाला उपदेश आहे. जे अज्ञानी असणारे जीव आयुष्याचा नाश करत आहेत त्यांच्यासाठी उपदेश आहे. काय उपदेश आहे? नका करू नाश आयुष्याचा. बाबा रे आयुष्याचा नाश करू नका. सांगण्याची भाषा कशी आहे? सकळाच्या पाया माझे दंडवत. काकुलीतीला येऊन करुणेनं प्रेमयुक्त अंतःकरणानं सर्वांविषयी असणारा कळवळा आणि त्या कळवळ्याच्या पोटी पाया पडतात. सकळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. बाबांनो आयुष्याचा नाश नका करू. तुमच्या पाया पडून सांगतो चित्त शुद्ध करा. हित कशामध्ये? हित ते करावे देवाचे चिंतन. आयुष्यामध्ये जीवन जगत असताना परमेश्वराचं नामचिंतन, भगवंताची भक्ती, साधू संतांची सेवा हे आपल्या आयुष्यात जर आलं तर आयुष्याचं हित आहे, आयुष्याचं कल्याण आहे. आणि ते कल्याण करत असताना, ते नामचिंतन करत असताना मन कसं पाहिजे? करोनिया मन एकविध सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. शेवटच्या चरणात श्रीमंत तुकोबाराय सांगतात तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. काय सर्वसामान्य जीव आहे तुम्ही. सर्वसामान्य असला तरी सुद्धा या पृथ्वीवरचा एकही जीव असा नाही की त्याला भलं कशात आणि बुरं कशात कळत नाही. लाभ कशामध्ये, हानी कशामध्ये, तोटा कशामध्ये. सर्वसामान्य जीवाला, अज्ञानाला नाही, येड्याला सुद्धा कळतं चांगलं काय. तुकोबाराय म्हणतात लाभ काय आहे तुम्हाला चांगलं कळतं. माझ्यासारख्यानं काय शिकवावं? करा काय फार शिकवावे. आणि म्हणून करता सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. विठाला 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 सर्वसामान्य जीवाला उपदेश आहे. जो जीव जन्माला आला नरदेहाची प्राप्ती झाली, परंतु ती प्राप्ती कशासाठी झालेली आहे हे ज्याला समजलं नाही त्याच्यासाठी उपदेश आहे. अभंगाच्या सुरुवातीचा शब्द काय? आता. आता
आता हा शब्द खूप काही सांगून जातो, बोलू नका. आता शब्द काय सांगून जातो? पार्श्वभूमी सांगून जातो. आपल्या घरामध्ये एखादं मूल असतं किंवा एखादा तरुण असतो, तो जास्त मस्ती करायला लागला की वडिलकीच्या नात्यानं मोठी माणसं म्हणतात, आता तुझे धंदे बास कर. काय म्हणतात? आता. पहिला शब्द असतो आता. आता तू ग बस. ह्याचा अर्थ तू ह्याच्या आधी खूप काय बोललायस, आता तू इकडे येऊ नकोस, आता तुझे धंदे बास कर. ह्या आता या शब्दाच्या पाठीमाग काही ना काही पार्श्वभूमी आहे. तुकोबारायांनी मुद्दाम शब्द वापरलाय, आता तरी पुढे. आता तुम्हाला सांगण्याची वेळ आलेली आहे. सर्वसामान्य जीव आपण करत आहात तरी काय? आपल्याला नरदेह प्राप्त झालाय आणि तो नरदेह तुम्ही फुकाचा घालवताय, फुकाट मध्ये घालवताय, नको त्या गोष्टीमध्ये घालवताय. तुम्हाला उपदेशाची गरज आहे, म्हणून करता आता तरी पुढे. हाची उपदेश विठाला काय गरज काय आहे? संत महात्म्यांना सांगण्याची गरज तरी काय आहे? त्यांचा परमार्थ फार मोठा आहे. वैभवाचा परमार्थ आहे, देव त्यांना प्राप्त आहे, भगवान परमात्मा त्यांच्या हातामध्ये, त्यांच्या जगण्याचं सोनं झालंय. जगणं सार्थकीला गेले. तुमच्या आमच्या मागं लागण्याची त्यांना काहीही गरज नाही. भगवान परमात्मा साक्षात त्यांना प्राप्त आहे. जगणं सुफल झाले. जन्मा आलो त्याचे, जन्मा आलो त्याचे, जन्मा आलो त्याचे, जन्मा आलो त्याचे. आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे. तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले सांचे, तुम्ही सांभाळिले सांचे. जन्मालो त्याचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे. हे जन्मालो त्याचे, आजी फळ झाले साचे, साचे, आजी फळ झाले साचे, साचे, आजी फळ झाले साचे. जन्मा आलो त्याचे, आजी फळ झाले साचे. कृतकृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो. साधू संत महात्म्याच्या आयुष्यामध्ये कशाची कमी नाही. प्रत्यक्ष भगवान परमात्मा त्यांच्या हातामध्ये आहे. आयुष्याचं सोनं करून घेतले, जीवन सार्थकी नेले, सगळं काय सुख भोगलं. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो. सर्व प्रकारची सुख साधू संतांच्या पायाशी लोळत आहेत, आनंदी आहेत. परंतु जेव्हा संत महात्मे बाहेर पडतात, विश्वाकडे पाहतात, तेव्हा त्यांना इथं चालू असलेला गोंधळ पाहून हृदयामध्ये कळवळा निर्माण होतो. येतो कळवळा म्हणून येतो कळवळा म्हणून येतो कळवळा म्हणून येतो कळवळा म्हणून. हे बुडत ये जल न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून, येतो कळवळा म्हणून. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून, येतो कळवळा म्हणून. बुडते हे जन न देखवे डोळा,
येतो कळवळा म्हणून या किंवा जग तरी आम्हा देव परी हे निंदितो स्वभाव. हा संत महात्म्याने निंदा केली. तुम्हाला मी शब्द बोललेला चुकीचा वाटेल पण कशाची निंदा केली. अरे 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 हे जग कुठं चाललंय. प्रमाण काय दिलं मी नाही. त्याच्यानंतर जग तरी आम्हा देव परी हे निंदितो स्वभाव. हा पडती हाती म्हणून काळा. हे जग बुडत चाललंय. कशामध्ये बुडत चाललंय. ह्यांना जन्म कशासाठी झाला. नरदेह कशासाठी प्राप्त झाला. जन्माला येऊन काय करायचं आणि काय केल्यानंतर गती कुठली प्राप्त होणार आहे हे काहीच लक्षच नाही त्यांना. ते माहीतच नाही. या संसाराच्या व्यापामध्ये हा नरदेह प्राप्त झालेला मनुष्य जीव इतका 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 वाहत चालला ना की संत महात्म्यांनी त्याला उपमा अशी दिली. एखादा जीव एखादा म्हणण्यापेक्षा जगातले 95% जीव मनुष्य देह प्राप्त झाला नाही. जन्माला येतात. त्यांची गती कशी आहे सांगू का. एखाद्या नदीला महापूर यावा आणि त्या महापूर आलेल्या नदीमध्ये एखादा पुरात वाहून जावा आणि पुरात वाहून गेल्यानंतर त्याची अवस्था काय त्याला मजा वाटत असेल का नाही. हा नाकात पाणी डोळ्यात पाणी तोंडात पाणी गाटांगड्या खाणार बोंबलणार मेलो 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 परंतु त्याला कोण वाचवू शकत नाही. हा या संसार रूपी मोहमाया रूपी असणाऱ्या या विश्वामध्ये या संसारामध्ये अडकलेला जो जीव आहे त्या जीवाला बाहेर काढण्याची ताकद फक्त संतांमध्ये आणि फक्त देवामध्ये. कोण भाऊ येईल बहीण येईल आई वडील येईल मित्र येईल छे छे छे. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचुनिया. पुरात वाहत जाणारा गटांगळ्या खाणारा बोंबलणारा किती जरी बोंबलणारा तरी आपली टाप नाही त्याला जाऊन काढण्याची. तशी संसार रूपी भाऊसागरामध्ये जो अडकलाय भवाची पुरे वाहावीसी भवाची पुरे वासे भवाची वासे भवाची. हे किती बरोबर दुरावसी दोरे भवाची पुरे वासे भवाची पुरे वासे. करता बरोबर दुराविसी दूरी भवाची पुरे वाहावीसी भवाची पुरे वासे. करता भरोवरी दुराविसी दुरी भावाची पुरी वहाविसी. सुरुवात काय अभंगाची सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. करता बरोबरी दोरावसी दुरी भावाची तुरी व्हाविसी. काही नलगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. ज्या पद्धतीनं या पुरामध्ये अडकलेला एखादा जीव नाका तोंडामध्ये पाणी जाऊन गटांगळ्या खाऊन मरून जातो तसाच सर्वसामान्य जीव सुद्धा संसारामध्ये अडकलाय आणि संसार रूपी पाणी नाकामध्ये तोंडामध्ये जात आणि त्याच्यामध्ये त्याचा अंत होतो. परंतु त्याला त्यातलं दुःख भोगून भोगून सुद्धा त्या दुःखाचं काय दुःखामुळं काय प्राप्त होणार आहे आणि आपली गती काय होणार आहे हे त्या जीवाला लक्षात येत नाही. विठाला मग ह्या आज्ञाने जीवाला बाहेर कोण काढणार. यांचं कल्याण कोण करणार. सर्वांच्या मध्ये असणारा परमात्म तत्व चैतन्य स्वरूप आत्मघन असणारा जीव सर्वांमध्ये एकच आहे. सर्वा गटी राम देहादेही एक सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी. तुमच्यामध्ये जे तेच माझ्यामध्ये तत्व आहे. माझ्यामध्ये जे तत्व आहे ते कीटक प्राणी पशु मुंगी डास ढेकून वनस्पती जलचर भूचर वायुचर सगळ्यामध्ये असणारा एकच तत्व. ते तत्व मध्ये चैतन्य स्वरूप परमात्म स्वरूप आत्मस्वरूप असणार तत्व आणि त्या तत्वाच्या मुळे आपण सगळे एकच आहोत. आणि एक असताना जर आपल्या सोबतचे पुरामध्ये वाहून जात असतील तर त्याचा कळवळा संत महात्म्यांना येतो. आणि त्यांचा जन्मच मुळात ह्या उद्देशानं झालाय की स्वतःच स्वस्वरूप ओळखणं
आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेणं, भगवंताला हातामध्ये घेणं, भगवंताची ताकद प्राप्त करणं आणि त्या ताकदीच्या जोरावर विश्वाचं कल्याण, आणि ते कल्याण करण्यासाठी संत महात्मे जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, हो जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकार, 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 जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, हो जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, हो जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. विश्वाचं कल्याण होण्यासाठी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. सर्वसामान्य जीवाला भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देणं आणि त्या जीवाचं सर्वतोपरी कल्याण करून त्यांच्या आयुष्यामध्ये देव आणून देणं, ह्याच्यासारखं जगातलं मोठं कुठलं काम नाही. कुणी आपल्याला मदत करल, कुणी आपल्याला संकटामधून वाचवल, कुणी आपल्याला एखाद्या पदावर बसवल, सरपंच करल, पंचायत समितीला सदस्य करल, मेंबर करल, ही सर्व कामं सामान्य आहेत. कुणी पैसे देईल, कुणी तीर्थयात्रेला घेऊन जाईल, यातनं सिद्धतेला जात नाही. संत महात्मे जे काम करतील ते काम जगातला अलौकिक काम आहे. आपणा सारिके थापटाक, आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. हे साधू संत महात्मे आपल्यावरती जे कृपा करतात, त्या कृपेसारखी जगामध्ये दुसरी कृपा, दुसरी करुणा, दुसरं प्रेम कुठलं सुद्धा नाही. त्यांचे आपल्यावर अगणित असे उपकार आहेत. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. संत महात्म्यांच्या हृदयामध्ये तुम्हा आम्हासारख्या सर्व अज्ञानी जीवांच्या विषयी कळवळ आहे, आणि त्या कळवळ्याच्या पोटी संत महात्म्यांनी या पृथ्वीवरती येऊन अलौकिक कार्य केलं. ग्रंथ संपदा निर्माण केली, ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. प्रगट गुहे बोले विश्व ब्रह्माची केले. संपूर्ण विश्वाला तारून नेण्यासाठी अनेक प्रकारचे जीव, सर्वसामान्य, हीन, दीन, पापी, दुबळे, दुराचारी, दुष्ट, चांडाळ, जड, मूड, सर्व प्रकारचे जीव, त्यांचा उद्धार महात्म्यांनी केलाय. तुका म्हणे यांनी, नामा म्हणे यांनी, तारिले पतित, कीर्ती केली ख्यात जगा माझी. सर्व असणाऱ्या जीवांचा उद्धार केला. अधिकार आहे संत महात्म्याचा, आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून तुम्ही आम्ही त्यांच्या चरणाला जर गेलो तर भगवान परमात्म्याची प्राप्ती. हरी प्राप्तीसी उपाय ते हे जोडी, हरी प्राप्तीसी उपाय धरावे, धरावे संतांचे ते पाय. विठाला 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 भाग्याचा उदय, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. तेथून या नुठू माता, मरणा वाचुनी सर्वता. होई बळकट माझ्या मना तुरे धीट, तुकाला लोटांगणी भक्ती भाग्या झाली.
तुमच्या आमच्या भाग्याचा उदय तेव्हाच आहे. एखादा म्हणाल मला धन दौलत प्राप्त झाली, पद मिळाली, माझ्या घरदारामध्ये धन दौलत सगळं भरून वाहत आहे, काही कमी नाही, गावात नाव आहे, तालुक्यात नाव आहे, जिल्ह्यात नाव आहे, काय कमी नाही, माझ्यासारखा भाग्यवान कोण नाही, असं एखाद्याला वाटत असेल. परंतु हे भाग्य पुरणार नाही. भाग्य तरी नोये धन पुत्र दारा हो, भाग्य तरी नोये धन पुत्र दारा हो, भाग्य तोही नोहे धन पुत्र दारा, भाग्य तेही नोहे धन पुत्र दारा. निकटवास बरा संत पाये, निकटवास बरा संत पाये, भाग्य तरी नोये धन पुत्र दारा हो, भाग्य तरी नोये धन पुत्र दारा हो, निकटवास बरा संत पायी, निकटवास बरा संत नाही. भाग्य तरी नोये धन पुत्र दारा हो, धन पुत्र दारा. भाग्य तेही नोहे धनपुत्र दारा आणि निकटवास बरा संत पायी. साधू संतांच्या चरणाची सेवा प्राप्त व्हावी आणि सेवा प्राप्त झाल्यानंतर त्यांची कृपा जेव्हा होते तेव्हा त्या जीवाला जगामध्ये काही कमी पडत नाही. आणि आम्ही सुद्धा संत महात्म्याच्या चरणावर गेलो पाहिजे. ते कृपावंत आहेत, दयेचे सागर आहेत, करुणेचे आगर आहेत, प्रेमाचे समुद्र आहेत, उदार आहेत. आपण एकाकडे जावं, एखाद्याकडे जावं आणि त्याच्याकडे याचना करावी आणि त्यानं आपल्याला लाथाडावं. हे सांसारिक जगात असतं. आपण एखाद्याकडे मदतीची अपेक्षा करतो, एखादं साधन मागतो, एखादं काम करण्याची आपण त्याच्याकडनं अपेक्षा ठेवतो. ते आयुष्यात काम पूर्ण होत नाही, ते आपल्यावर कृपा करू शकत नाही. आणि जरी त्यानं कृपा केली, जरी तुमचं एखादं काम उचललं तरी परतफेडीची अपेक्षा आहे. संत महात्मे कृपावंत आहेत. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी, वंचिले ते पायापासी नाही अशी वेगळे. असे कृपावंत असणारे साधू संत आम्ही त्यांच्यावर भार घातला, भार ओझे तुम्हासी. काय करायचं तुम्ही करा, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. आता तुमच्या चरणावर मी आलोय ना, तुमच्या कृपेच्या माध्यमातून हा भवसागर मी तरुण जाणार आहे. तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरेन खरे भव नदी. आम्हाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून तुम्ही सोडणार आहात, आमचं दुःख तुम्ही काढणार आहात, आम्हाला असणारे त्रिविध ताप तुम्ही मोकळे करणार आहात. आमच्यावर जे दैन्य आहे, ताप आहे, जे काय त्रिविध ताप आहेत बरं का, ते सगळे संत दर्शनाने मुक्त होतात. धन्याजी दिन झाले संताचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठावटी, झाले समाधान पायी विसावले मन, तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी. आम्ही भाग्यवान आहोत, या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकोबा यांच्या भूमीमध्ये आहोत, ज्यांच्या आयुष्यामध्ये साधू संतांची कृपा आहे किंवा ज्यांच्या आयुष्यात संत आहेत त्यांचं जीवन बघा. ज्यांच्या आयुष्यामध्ये संत नाही, देव नाही, भक्ती नाही, त्यांची अवस्था बघा, ती गटारात लोळतात. आम्ही आज धर्म मंडपात बसलोय, आमच्या घरामध्ये सुख आहे, स्थैर्य आहे, समाधान आहे, शांतता आहे, आनंद आहे. आणि ज्यांना देव काय संत काय माहीतच नाही, ज्यांच्या तोंडातनं सुद्धा संतांचं नाव येत नाही, त्यांची तोंड सुद्धा कशी झालेत बघा. नको नको ते अभक्ष्य भक्षण करावं, नको त्या ठिकाणी जावं, नको त्या संगती कराव्या आणि आयुष्याची दुर्गती करून घ्यावी. अनेक समाजामध्ये असे घटक आहेत ज्यांना तुळशीची माळ काय माहित नाही, पंढरीची वारी माहित नाही, साधू संतांचं साहित्य, अभंग, ज्ञानेश्वरी, हरिपाठ काय माहित नाही. अशांची गती कोण त्यांची गती होईल नेनो. अशी श्वान तुकोबराय तर म्हणतात या जगामध्ये अशी कमी नाहीत, नाही तरी काय थोडी श्वान शुक्रे बापुडी. जीवनामध्ये शांतता नाही, स्थैर्य नाही, प्रेम नाही, माधुर्य नाही. आणि ही शांतता, हे प्रेम जर प्राप्त करायचं असेल तर साधू संतांची संगती विठाला संतांचा देह आणि तुमचा देह सारखाच आहे.
त्यांनाही नाक डोळे हात पाय कान इंद्रिय सगळे आहेत, आपल्याला पण तेच आहे. परंतु देहभावानं जरी आपण एक दिसत असलो तरी त्यांचा आत्मा महात्मा आहे आणि आपला आत्मा फक्त आत्मा आहे. ते महापुरुष आहेत, आपण फक्त पुरुष आहे. मला एक जण भेटला, म्हणला महाराज तुम्हाला समुद्र दाखवतो. म्हणला काय? म्हणला समुद्र. आमच्या घरी समुद्र आहे. म्हणला मला चक्कर झाली, ह्याच्या घरी समुद्र नाही. म्हणलं दाखवतोच तुम्हाला. म्हणलं घरात समुद्र ही कल्पना काय मी कधी आमच्या सोलापूर जिल्ह्यात बघितली नाही. इकडे पुणे जिल्ह्यात जर घरात समुद्र असला, चला म्हणलं दाखवतो. नेला हाताला धरून, समुद्र दाखवतो. घरी याला कडी उघडली, बाथरूम मध्ये नेलं, बादलीवर पाणी होतं. म्हणलं हे बघा समुद्र. बादलीतल्या पाण्याकडे बघून काय म्हणला, ही बघा समुद्र. म्हणलं काय तू गांजा वाढला बिडला का? म्हणलं समुद्र असा असतो हे. म्हणलं समुद्र किती मोठा अथांग सागर असतो, जिकडे बघल तिकडे पाणीच पाणी, आणि ते पाणी म्हणजे समुद्र. म्हणलं बादलीत काय आहे? म्हणला मग पाणीच आहे ना, समुद्रात काय असतं? मलाच विचारायला लागला. म्हणलं पाणी. ह्यात काय आहे? पाणी. मग ही काय समुद्र नाही का? म्हणलं तुझ्या बापाने याला समुद्र घेतला. चक मलाच त्याचं ऐकून विशेष वाटलं. आता मला काय बोलता येणार ना, त्यानं मला शब्दात धरलं. म्हणलं तिथं काय असतं समुद्रात? पाणी. बादलीत काय? पाणी. मग ही समुद्र होत नाही का? म्हणला हा. तसं तुम्ही आम्ही संत चालते बोलते मनुष्यासारखे दिसत असले, आपण पण मग संतासारखे चालत बोलत असलो, माळा घातल्या म्हणून आपण संत होत नाही. समुद्राची खोली सापडली का? हा, समुद्राची खोली नाही, त्याचा अथांगपणा, त्याचा व्यापकपणा आपल्याला समजू शकत नाही. त्याच ज्ञान साधू संत महात्म्यांची सुद्धा ज्ञानाची खोली, त्यांच्या विचाराची व्याप्तीची खोली, त्यांच्या कृपेची खोली आपल्याला समजू शकत नाही. तुका म्हणे युक्तीची ते खोली, तुका म्हणे युक्तीची ते खोली, म्हणून ठेविली पायी डोई, ओ म्हणून ठेविली पायी डोई. तुका म्हणे युक्तीची ते खोली, तुका म्हणे युक्तीची ते खोली, म्हणून ठेविले पायी डोई, ओ म्हणून ठेविले पायी डोई. तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली, आणि म्हणून ठेवली पाय डोई. तुकोबरायचा अभंग आहे. अभंगाची सुरुवात ज्ञानियांचा राण्यांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे, मज पामरा हे काय थोर पण पायीची वाहन पायी बरी, ब्रह्मादिक ते तुम्हा ओळंगणे, इतर तुळणे काय पुढे. तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली, आणि म्हणून ठेवले पाय डोळी. वैराग्य शिरोमणी जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबरायचं वर्णन करतात. म्हणजे ज्ञानोबराय काय तुमच्या युक्तींची काय व्याप्ती, काय खोली सांगावी. माझ्यासारख्या पामरानं काय बोलावं तुमच्याविषयी, काय बोलू शकत नाही. माझे शब्द कुंठित झाले. तुमच्या ज्ञानाची खोली जशी समुद्राची खोली व्यापकता सापडत नाही, तशी संत महात्मे ज्ञानोबराय सारख्या महात्म्यांची खोली सापडत नाही. त्यांच्या कृपेतून आपण पावन होतो. त्यांनी केलेल्या कृपा वर्षातून त्यांच्या फक्त एका नजरेतनं कृपा कटाक्षे न्याहाळिले, आपुल्या पदी बैसविले. अहो साधू संत महात्म्यांची चरणाची सेवा सोडा, त्यांचा संग मिळणं सोडा, फक्त चुकून फुकून जसा त्या गोष्टीमध्ये कावळा सापडला त्या आंधळ्याला, तसं साधू संतांच्या समोर हुकून चुकून जरी आपण सापडलो ना, तरी सुद्धा तुमचा आमचा उद्धार आहे. संत चरण रज वासनेचे बीज जणू जाय, किंवा संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडी याला. संतांच्या दर्शनाला आवर्जून गेल्यावर कृपा होईलच होईल. परंतु सहज जाता जाता मोटरसायकलीवर जाताना, जत्रेला गेल्यानंतर, कुंभमेळ्याला गेल्यानंतर, कुठे बी हुकून चुकून जरी संतांची कृपा झाली, पद्मनाभ जोडी याला विठाला विठा. संत एकनाथ महाराजांनी त्यांच्या घरी ब्राह्मणांसाठी पंगत बोलवली. द्विजगणांना त्या ठिकाणी जेवणाचं भोजनाचं आमंत्रण दिलं. संत पंगत ठेवली. घरामध्ये पंचपक्वानाचं अन्न शिजत आहे. पुरणपोळ्या, भजी, लाडू, भात, सांबर,
विविध प्रकारच्या चटण्या आमट्या भाज्या चालू आहेत. तोंडाला पाणी सुटलं बरं का, थोड्या वेळ होणारच आहे. सगळा सागर सांगित असा बेत त्या ठिकाणी चालू आहे. आणि नाथ महाराजांच्या दारावरून हीन यातीमधले काही स्त्री पुरुष निघाले आणि त्या अन्नाचा घमघमाट असा सुटला. आणि तो घमघमाट सुटल्यानंतर त्या हीन जातीच्या असणाऱ्या स्त्री पुरुषांमध्ये एक शब्द उमटले, म्हणजे हा 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 जातीचे सागर. सगळ्या जातीपाटीच्या बेड्या सगळ्या बाजूला ठेवल्या आणि नाथ महाराजांनी पळत पळत जावं आणि त्या स्त्री पुरुषांना धरलं. म्हणले घरात चला. गिरजाबाई म्हणतात, बाबा काय करताय, काय करताय, हे आपल्याला शोभनीय नाही हे कृत्य. हीन जातीतली लोक, त्यांना आपण घरामध्ये घेऊन अन्न सेवन करून देऊ शकत नाही. नाथ महाराजांनी सांगितलं, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद ब्रह्म अमंगळ. हे त्यांच्यामध्ये जो राम आहे तोच माझ्यामध्ये. इथं जात नाही, पात नाही, काय कुळ नाही, धर्म नाही. आपण सगळे त्या भगवंताची लेकरं आहोत. त्यांना वाढ म्हणले अगोदर. पत्रावळ्या वाढल्याने सगळे तृप्त होऊन गेले. तृप्तीची ढोकर ढेकर तुका म्हणे पोट धालेची न धाय खादलेची खाय आवडीने. तृप्त गळ्यापर्यंत खाल्लं त्यांनी. मनसोक्त खाल्लं, कधी असलं मिळलं नाही म्हणले. नाथ महाराजांना नमस्कार केला, बोलू नका, सगळे गेले. परंतु बातमी गावात पसरल्याशिवाय राहत नाही. एखादी आगळीक घडावी, एखादं वेगळं कृत्य घडावं गावात, बातमी नाही म्हणली तर पसरल्याशिवाय राहत नाही. त्या द्विजगणामध्ये ब्राह्मण वर्गामध्ये बातमी पसरली. नाथ महाराजांनी अस्पृश्य लोकांना जेवण घातलं. ज्यांना आपण स्पर्श सुद्धा करत नाही, असे अस्पृश्य ज्यांना आपण स्पर्श करू शकत नाही, अशा लोकांना घरामध्ये घातलं. आणि नाथ महाराज बाटले. काय शब्द वापरला? नाथ महाराज बाटले. आणि त्यांच्या घरी आपण आता जेवायला जायचं नाही. सभा भरली. म्हणले आम्ही नाथ बाबा तुमच्या घरी जेवाय येणार नाही, कारण तुम्ही ज्यांना जीव घातलं त्यांच्या समोर सुद्धा आम्ही जात नाही. त्यांना घरामध्ये जीव घातलं, तुम्ही बाटलात, सगळा धर्म बाटवलाय. आता काय करायचं? नाथ महाराजांनी विनंती केली. म्हणले मगा जे अन्न केलं होतं ते त्यांना दिलं, ते अन्न संपलं. त्याच्यानंतर तुमच्यासाठी वेगळं भोजन पकवलेलं आहे, वेगळा स्वयंपाक केलेला आहे, वेगळी ताट आहेत, तरी पण आम्ही तुमच्या घरी यायला तयार नाही. झाला निर्णय. नाथ महाराजांनी भगवान परमात्म्याचा धावा केला. हे केलेलं अन्न कोण जेवणार? नाथ महाराजांचे पंजोबा भानुदास महाराज, वडील सूर्यनारायण महाराज, ही सगळी स्वर्गातनं मंडळी आवाहन केलं आणि नाथ महाराजांच्या घरी बसून जेवायला लागली. एवढंच नाही, जी बामनं जेवाय येत नाही म्हणून मिटिंगा घेऊन घरात गेली ना, त्यांचे बाप आजे पंजे खापर पंजे सगळे आणून बसवले. हा, आणि पाठवला निरोप. म्हणले या बघायला जेवायला कोण बसले. सगळी बामनं पळत आली. म्हणले नाथ महाराजच्या घरात जेवायला तरी कोण आले? आपण निर्णय दिला जेवायचं नाही, मग आलंय तरी जेवायला कोण? ही जेव्हा बामनं वाकून वाकून बघायला लागली, बघते तर कुणाचा बाप मेलेला, कुणाचा आजा, कुणाचा पंजा, कुणाची आई, कुणाचा खापर पंजा, अख्खी कुळी सगळी बोळवली. बाबा बाबा म्हणली काय ह्या बाबाचा अधिकार आहे? आम्ही उगाच्या ह्याला बोललो आणि अशा प्रकारे कृत्य केलं. त्यांना त्यांची चूक समजली. म्हणजे संतांचा अधिकार आहे. काय अधिकार आहे? ज्या संतांनी देवाला जीव घातलं, नो हे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. देवाला सुद्धा जीव घातलं. अतृप्त असणारे आत्मे त्या गावातले जे जे ब्राह्मणांचे वडील, आजोबा पंजोबा, खापर पंजोबा जे कोण होते, त्यांना सुद्धा जीव घातलं. आणि त्यांचं सुद्धा त्यांच्यावर असणारे पितृदोष नाथ महाराजांनी सगळे दोष दूर केले. असा आगाध असणारा साधू संतांचा महिमा. आणि असे संत महात्मे जगाच्या कल्याणासाठी उपदेश करतात. अभंगाचं पहिलं चरण. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करण्याचा आयुष्याचा, नका करण्याचा आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. नका करण्याचा आयुष्याचा, नका करुणाचा
हे आता तरी पुढे उपदेश नका करू नाश आयुष्याचा आता तरी पुढे हाची उपदेश नका करू आयुष्याचा आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. उपदेश काय केलाय तुकोबरांनी? नाश नका रे करू आयुष्याचा. चुकीच्या मार्गाला जाऊ नका, चुकीचं कर्म करू नका, चुकीचा विचार करू नका. आयुष्य प्राप्त झाले तर आयुष्य सिद्धीला न्या, आयुष्याचं सार्थक करा, आयुष्याचं सोनं करा. नरदेह प्राप्ती एकदाच आहे आणि हा नरदेह एकदा मिळालेला तो जर आम्ही फुकट घातला, चुकीच्या मार्गाला घातला तर दुर्गती. आणि किती जन्म पुन्हा जन्माला यावं, किती वेळा वेगवेगळ्या योन्यामध्ये अनेक हीन दिन योन्यामध्ये जन्माला यावं, ह्याची काही गणती कोणी करू शकत नाही. म्हणून करता नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा नाश करायचा नाही म्हणजे नेमकं काय करायचं? प्रश्न शंका आहे. आयुष्याचा नाश करायचा नाही म्हणजे नेमकं काय करायचं? नंबर 1 गळ्यामध्ये तुळशीची माळ, नंबर 2 साधू संतांची सेवा, नंबर 3 परमात्म्याची प्राप्ती. विठाल 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 विठाल. ज्याला वाटत असेल आपल्या आयुष्याचा नाश होऊ नये, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं कर्म करतोय. त्याला वाटत असतं मी कर्म करतोय ते बरोबर करतोय आणि माझं काम चाललंय ते बरोबर आहे. परंतु त्या जीवाला समजत नाही मी चाललोय विनाशाकडे. विनाश जर व्हायचा नसेल, आयुष्य वायाला घालवायचं नसेल, आयुष्याचं सोनं करायचं असेल, आपला जीव जो आहे तो परमगतीला प्राप्त करून द्यायचा असेल, आत्यंतिक सुख प्राप्त करायचं असेल आणि दुःखामधून निवृत्ती करायची असेल तर गळ्यामध्ये तुळशीची माळ आली पाहिजे. तुळशीची माळ आल्यानंतर ही तुळशीची माळ ज्यांची आहे त्या साधू संतांची सेवा घडली पाहिजे. संत आपल्या आयुष्यामध्ये आले पाहिजे आणि संतांची कृपा आपल्यावर झाली पाहिजे. आणि साधू संतांच्या कृपेच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती. आणि ज्यांनी भगवंताची प्राप्ती केली त्यांच्या आयुष्याचा विनाश टळला आणि त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं. भगवंताची प्राप्ती ज्याला झाली त्याच्या हातामध्ये देव असतो. हरियाला हाता मग कैची भय चिंता. सर्वसामान्य जीव भयानकग्रस्त आहे. त्याला सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत म्हणत नाही, जन्मल्यापासून मरेपर्यंत चिंता आहे. जन्मल्यापासून मरेपर्यंत चिंता आहे. आणि त्याला कुणीही चांगलं म्हणत नाही बरं का. बघा ना, ती जीव जन्माला आला ना, लहानपणी ते शेंबडं असते, कपडे सुद्धा त्याला घालायचे कळत नाहीत. आईबाप म्हणते त्याला काय कळत नाही. तरुणपणामध्ये लग्न झालं, बायको म्हणते आमचे ह्यांना काय कळत नाही. लेकरं झाल्यावर लेकरं अशी कळायजोगी झाली की ते म्हणते आमच्या बापाला काय कळत. म्हातारा झाला की नाटवंड म्हणते ते आमचा बाप आमच्या आज्याला काय कळत नाही. ही मेला तरी ह्याला कधीच कळलं नाही, कधीही कळालं नाही. कळणार तरी कधी? मेल्यानंतर बी कळत नाही, जन्म झाल्यावर सुद्धा कळत नाही. आणि म्हणून करता हे कळावं. काय कळावं? पैसा मिळवायचं, उदरनिर्वाहाचं, पोटाचं कुणाला बी कळतंय. कुठेतरी कामाला जावं, 4 पैसे मिळवावे, घरादारामध्ये सोनं आणावं, पैसे आणावे, गाडी बंगला जमीन जुमला, सर्वसामान्य गोष्टी आहेत. परंतु भगवंताच्या प्राप्तीचं ज्ञान जे आहे ते ज्ञान सत्य आहे. ते ज्ञान परी मनी अति आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञान जे आहे ते सत्यकर्म आहे आणि ते सत्यकर्म आमच्या हातातून घडावं. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य घातलिया बये नरका जाणे. जे ज्ञान तुम्हा सर्वसामान्य जीवाला दुःखापासून मुक्त करेल, चिंतेपासून मुक्त करेल, जे तुम्हाला अखंड सुखी करेल, जे तुम्हाला जीवनाच्या शाश्वतेकडे नेल आणि आयुष्याची परमगती सिद्धता करेल, तेच ज्ञान म्हणजे भगवंताच्या प्राप्तीचं ज्ञान आहे. आणि ते ज्ञान तुम्ही किती पुस्तकं वाचा, किती पदव्या मिळवा, डॉक्टरेट व्हा, नाहीतर कुठले अधिकारी व्हा, ते कळणार नाही.
ते साधू संतांच्या शरणागतीशिवाय आणि साधू संतांनी कृपा केल्याशिवाय ते ज्ञान कळणार नाही. आणि ते ज्ञान तुम्हा आम्हाला प्राप्त व्हावं, तुमच्या आमच्या जगण्याचं सोनं व्हावं, दुःखातून मुक्तता व्हावी. जे संत महात्म्यांना प्राप्त झालं अलौकिक असं परमार्थिक धन ते तुम्हा आम्हा सर्वांना मिळावं. आणि हा ब्रह्मरस सर्वांनी सेवन करून देवाची प्राप्ती करून जीवनाची परमगती परम वैभव प्राप्त व्हावं ही साधू संतांची इच्छा असते. आणि त्या इच्छेपोटी संत महात्मे उपदेश करतात. आणि उपदेश करत असताना ते काय तुम्हाला रागावून शिव्या घालून करत नाहीत, तर तुमच्या पाया पडून करतात. अभंगाचं दुसरं चरण. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, हे सकळांच्या पाया माझे दंडवत, वा वा. सकळांच्या पाया माझे दंडवत, हे आपुलाले चित्त शुद्ध कर, आपुलाले चित्त शुद्ध करा. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध हो, आपुलाले चित्त शुद्ध कर. शुद्ध कर. आमच्या प्रगती त्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि मुरली महाराजांसाठी सुद्धा एकदा वाढवा. विठाला विठाला. कधी कुठला घाणेरडा विचार करेल सांगता येत नाही. सख्या भावाविषयी सुद्धा सख्खा भाऊ चांगला विचार करत नाही. हा चित्ताचा परिणाम आहे. हे चित्त म्हणा, मन म्हणा, काही म्हणा, परंतु ते दुर्बुद्धीकडे एकदा चाललं ना तर त्याला कोण आपल्या हाताला कंट्रोल मध्ये ठेवू शकत नाही. दुर्बुद्धी ते मना कदा नोपजो नारायणा. आपल्या मनामध्ये आपली नाती गोती परिवार कुटुंब आपल्या सोबत असणारा समाज यांच्याविषयी मनामध्ये काय दुर्बुद्धी चित्तामध्ये येईल ह्याचा काहीही नियम नाही. चांगलं मनात यायसाठी खूप कठीण आहे, परंतु वाईट आणि हलकट विचार पहिल्यांदा आल्याशिवाय राहत नाही. कारण हे अनेक जन्माचे संस्कार आहेत. गेल्या जन्मी आपण कधी कुत्रं होतो, किती जणाला चावलं असेल, किती वेळा भुकला असेल, आणि ती संस्कार ह्यावर जन्म जसं जसं जात नाही. मांजर घरातली मालकीन बाहेर गेली की चोरी करणार, दूध पिणारच. जसं काय जणाला इतक्या चोऱ्याच्या सवय तुम्हाला सांगतो, संडाची डबडी सुद्धा ठेवणार लोक. एखादं संडासचं डबडं दरवाजात ठेवा रिकामं, 2 दिवसात ती गायब झाल्याशिवाय राहणार. आता त्याचं काय करल नेहणारा ती त्यालाच माहिती. परंतु उचला उचलीचे एवढे नाद आता आहेत, काही कुठली वस्तू ठेवू शकत नाही. एखादं फाटकं कापड जरी टाकलं तर लोक घेऊन जातात. एवढं वाईट प्रवृत्ती सध्या झाली सांगतो तुम्हाला. ते मन जे आहे ना, ते मन कधी दुर्विचार करल, कधी दुर्बुद्धी ह्याचा काही सुद्धा नियम नाही. चित्तामध्ये काय असावं? तुकामध्ये चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे. आपल्या मनामध्ये असणारे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर असे असणारे 6 शत्रू आहेत ते. आणि ते शत्रू तलवार घेऊन सतत जगाशी लढतायत. आपली जगासोबत भांडणं कशासाठी आहेत? नात्यामध्ये भांडणं आहेत, घराघरामध्ये भांडणं आहेत, सगळा गोंधळच गोंधळ. पाहुण्या रावळ्यामध्ये भांडणं, गावागावामध्ये भांडणं कशासाठी?
या आतमध्ये असणारी 6 काम करतात. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. काम कधी तुम्हाला कुठलं पतन घडवल सांगता येत नाही. कामा तुरा नाम भयम न लज्जा. क्रोध, या क्रोधाच्या अग्नीमध्ये आपण जळल का समोरचा जळल सांगता येत नाही. लोभ, हा लोभ भगवंतापासून दूर करल, फक्त काम करायला लावल, कष्ट करायला लावल, पैसे मिळवायला लावल. मोह, मोह तर लय वाईट बाबा. जे आपलं नाही ते आपलं घ्यायला लावते, जे आपलं नाही त्याच्यावर डोळा. मोह. मत्सर, सगळ्याची निंदा करल, साडी करल, टावाळ्या करल, कुणाला वाईट म्हणल, काय करल, काही त्याचा नियम नाही. म्हणून करता ह्या 6 जणाला बाहेर जर काढलं, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला की येऊनी गोपाळ राहे ते एक दृष्टांत सांगतो. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. एका गावातल्या वारकरी असणारी बाई, आणि तिनं गावामध्ये एक साधू आले म्हणून त्या साधूला जेवायला बोलवलं. साधू महाराज म्हणले जेवण काय नको, पण मला दूध पाज म्हणले. बरं का. तिने गेली गावामध्ये, दूध आणणं विकत आणायची, दूध घ्यायला गेली. ती जुन्या काळामध्ये कमंडोलं असायचे, त्याच्यामध्ये दूध आहे, आणि ती माता माऊली घेऊन चाललेली आहे दूध. परंतु ते दूध घेऊन जात असताना झालं असं, त्या गावामधून एक घार चालली होती. त्या घारीनं मारलं होतं नागाला. तिच्या तोंडामध्ये नाग होता, आणि त्या नागाचं तोंड खाली झालं होतं, आणि त्या नागाचं विष टप 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 खाली पडत होतं. आणि ते नेमकं त्या दुधाच्या कमंडलूमध्ये त्या तांब्यात पडलं. तांब्यात पडलं. तिनं जाऊन दूध गरम केलं, बुवाला ग्लासभर दूध प्यायला दिलं. बुवा दूध प्याला, तिथं डोळं पांढरं करून मिळाला. कशासाठी बोलवलं तिनं? मारायसाठी बोलवलं होतं का तिला? कशासाठी? साधू संत महात्मे गावात आले, वारकरी आहेत, बघतायत, त्यांना दूध पाजावं, सेवा घडावी म्हणून बोलवलं. पण काम करता करता झाला अनर्थ. त्याला म्हणतात फट म्हणता ब्रह्महत्या. हा, काय म्हणतात? फट म्हणता ब्रह्महत्या. कराय गेला एकच, झालं तिसरंच. आपल्या हातनं बी असं कधी कधी होतं. आता झालं असं, चांगल्या हेतून दूध पाजाय गेली ती माऊली, परंतु बुवा मेला. आता बुवा मेल्याला शेजारणीला कळलं. शेजारणीनं ग बसाव का नाही, हे गावभर बोंबलत सुटलं. म्हातारीने दूध प्यायला बोलवलं, दुधात विष घालून बुवा मारला. आता चूक कुणाची? म्हातारीची चूक आहे, घाराची चूक आहे, नागाची चूक आहे, का बुवाची दूध प्यायला गेला चूक आहे? काय चूक कुणाची? पातक कुणावर घालायचं? बुवाला जाळून टाकलं. यम लोकात बुवा गेले, आता त्यांचं सगळं निघालं रेकॉर्ड म्हणले. आता हे कुणावर पातक घालायचं? बुवा तरी मेला, त्याचा कोणी मर्डर केलाय का? नाही. जाणून बुजून कुणी केलंय का? हे असंच ओघानं घडलं. त्याचं पाप कुणाला सुद्धा देता येत नाही. यमराज बसले म्हणले आता ह्याचं पाप कुणावर घालायचं, कुणावर घालायचं? ना त्या म्हातारीला दोष आहे, ना नाग चावला का? नाही चावला. घारीनं काय केलं का? काय नाही केलं. म्हातारीचा सुद्धा दोष नाही. दोष द्यायचा कुणाला? हा, यमदूत म्हणले माझ्याकडे आहे म्हणले हे जर रेकॉर्ड. हा, जिने ही जी टावाळी केली ना, तिला आणा म्हणले. हा, गावात बातमी कोणी पसरवली? बुवा मारला म्हणून शेजारणीला. तिला म्हणले उचला पहिल्यांदा, तिला जगण्याचा अधिकार नाही म्हणले. कुणाचा सुद्धा दोष नसताना हिनं निंदा केली, हिनं टावाळी केली, गावात बातमी खोटी पसरवली, म्हणले तिला उचल. हा, ती काय चांगली होती, खाऊन पिऊन धडधाकड होती. यमराज गेले, दूध आणले चांगले, तिला अटॅक आणला, घेऊन गेले. झालं. हा, कशामुळे झालं हे? लोकाची हा एक प्रमाण आहे. जोडून या धन उत्तमे व्यवहारे, उदास विचारे सोचकारे. उत्तम जगती तो एक पावेल, उत्तम भोगिल जीव खाणे. परनिंदा काय प्रमाण आहे तिसरं? नाही. परस्त्रिया सदा बहिणी माया, आणि त्याचा पूर्वार्ध आहे नेने परनिंदा. आठवलं चला. विठाला विठाला पर निंदा जर आपल्यामधून घडली तर त्याचं पातक आपल्याला लागतं. एखाद्यानं दुष्कर्म करावं, त्याच्या कर्माचा भोग त्याला मिळणार आहे. परंतु त्यानं केलेल्या दुष्कर्माची वाच्यता आपल्या मुखामधून जर झाली तर त्यानं केलेल्या पापातलं निमपाप आपल्याला लागते. म्हणून करता कोण चुकीचं बोलत असेल, वागत असेल तर त्याच्याविषयी आपण घरामध्ये निंदा कुटाळक्या करू नये, बरं का. म्हणून करता संत महात्मे म्हणतात सकळाच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा विठोबा.
जय जय ठोकर कुमाई ठोबार जय ठोकर ओढून धर. कुमाई ठोबार कुमाई जय जय ठोबार कुमाई जय जय ठोकर कुमाई ठोबार कुमाई ठोकर कुमाई ठोबार कुमाई ठोकर कुमाई ठोबार कुमाई ठोकर धाग कुमाई देती नाग देती धाग देती नाग देती कुमार ओढून धर ओढून धर जय ठोकर कुमार जय ठोकर वा वा ठोकर कुमाई विठोबार कुमाई जय जय ठोकर कुमाई विठोबार कुमाई ठोकर कुमाई विठोबार कुमाई जय जय ठोकर कुमाई जय जय ठोकर कुमाई वा पकवास पळू जय नको जय ठोकर कुमाई विठोबार जय जय ठोकर कुमाई जय जय ठोकर कुमाई जय जय ठोकर कुमाई विठोबार जय जय ठोकर कुमाई विठोबार कुमाई ठोकर कुमाई विठोबार कुमाई जय जय ठोकर कुमाई विठोबार कुमाई जय जय ठोकर कुमाई विठोबार कुमाई जय ठोकर कुमाई हा हाय ठोबार कुटावा जोरे विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई टाळे वाजवा टाळे बोला पुंडली गोवर्ध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार ठोबार कुमार ठोबार जय जय ठोबार कुमार ठोबार जय ठोबार कुमार जय जय ठोबार 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 ठोबा 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 धताक नताक धताक नताक धताक ठोबा 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 बकवास ठोबा 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 ठोकर कुमाई आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. संत महात्मे चित्त शुद्ध करण्यासाठी सांगतात, चित्त शांत करण्यासाठी सांगतात. चित्तामध्ये शांतता हवी, मन एकाग्र हवं. मन बुद्धी चित्त अहंकार सर्व काही आहे ते आपण परमात्म्याच्या चरणी अर्पण जर केलं तर मन चित्त शांत होतं बरं का. अनेक वारकरी असणारे लोक दिंडीला जात असतात, वारी करत असतात, एकादशा धरतात, भजन करतात, पण चित्त शांत नाही. किंवा चित्तामध्ये जर भगवंताचं नाम नसेल, चित्त नाही नामी आधरिते व्यर्थ चित्त नाही नामे तीर्थे रामे रेवेनी संगमे नाना तीर्थे रामे जय हो
नाही नामे तरी ते व्यर्थ चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा त्रिवेणी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. प्रयागराजला जाऊन गंगेमध्ये किती जरी डुबक्या मारून आला तरी पावन होत नाही. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तुम्हाला आम्हाला पावन व्हायचं असेल तर मनामध्ये भगवंताचं नाम, ज्यांच्या कामामध्ये मनामध्ये विचारामध्ये धर्मामध्ये सर्व प्रकारे राम आला, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचे नि पावन तिन्ही लोक. ज्यांनी हृदयामध्ये देवाला हृदयामध्ये मनामध्ये मुखानं नामचिंतन घेतलं अशा भक्तांमुळं स्वर्ग मृत्यू पाताळात तिन्ही सुद्धा पावन झाले. मग तुम्हा आम्हाला जर पावन पवित्र व्हायचं असेल तर भगवंताचं नाम, साबणं किती जरी लावली ना, लायबॉ लावा, शॅम्पू लावा, अत्तर लावा, पावन अजिबात होणार नाही. पावन होण्यासाठी मन चित्तशुद्ध निर्माण करण्यासाठी साधू संतांची सेवा आणि साधू संतांच्या कृपेमधून नामचिंतन जर धारण केलं तर तो देह पावन झाला म्हणून समजा. आणि अशी पावनता प्राप्त करण्यासाठी आपुलाले चित्त शुद्ध करा. अजून काय सांगितलं? हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन एकविध. तुमचं आमचं मन चित्त शुद्ध करण्यासाठी आपलं हित कशात आहे समजलं पाहिजे बुवा. प्रत्येक जीवाला आपल्याला हित एकच समजतं, कुठं तर नोकरीला लाग, चांगली शाळा शिक, धंदा टाक, चांगलं लग्न कर, 2 4 5 10 लेकरं होऊ दे. आता एवढी नाही, 2 4 5 10चा काळ गेला. पहिला 8 असायचे, 8. आमच्या सोलापूर जिल्ह्यात आमच्या वाडवडिलांच्या आज्याचा काळ जर बघितला घरोघरी 8 आहेत. आता हम दो हमारी दो. तुझं लग्न कर, चांगली बायको बघ, तिला लेकरं होऊ दे, आणि त्यांना बी पुन्हा तेच शिकव संसारच. ह्याच्यापेक्षा दुसरं काही सुद्धा केलं जात नाही. परंतु आपलं हित आहे कशामध्ये? संसार करत असताना सर्व जगाचं हाट गाडगं त्याच्यामध्ये असताना सुद्धा आपण परमात्म तत्व जाणून घेणं, आपला जीव काय, देह काय आहे, संतांची सेवा काय आहे, जगणं कशासाठी आहे, जगण्याची परिपूर्णता कशामध्ये, हे जाणून घेणं म्हणजे हित आहे. आणि हे हित साधू संत महात्म्यांनी जाणलं. म्हणून करता संत महात्म्यांनी सुद्धा तुम्हाला आम्हाला सांगितलं, हित ते करावे देवाचे चिंतन शेजाऱ्याच्या घरातलं करायचं नाही. त्याच्या घरात काय चाललंय, त्याच्या घरामध्ये अडचण कशामुळे. धनुष्यबाण लावला, अर्जुनाला विचारलं तुला काय काय दिसतंय? झाड दिसतंय का? नाही. आकाश दिसतंय का? नाही. झाडावरची फळं दिसतात का? नाही. पक्षी दिसतोय का? नाही. काय नाही दिसत. मग काय दिसतंय? अर्जुन म्हणला मला फक्त डोळा दिसतोय पक्षाचा. आणि तो नेम धरला आणि नेम लावून तो डोळा उडवला. तसं तुम्ही आम्ही सुद्धा आम्ही एकच केलं पाहिजे. एक दरीला चित्ती आम्ही रकुमाईचा पती, किंवा आमचा अनन्य भाव पाहिजे भगवंताविषयी. अनेक भाव नको, अनन्य भाव. अनन्य भाव कसा की जो अन्य नाही, आम्ही अन्य कुणाचाही विचार करत नाही, फक्त आणि फक्त भगवंताचा करतो, त्याला अनन्य भाव म्हणावा. आणि अशा अनन्य भावानं आम्ही जर शरण गेलो तर देवाला तुमचा भार उचल नाही. अनन्या चिंतयंतो माय ए जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम मोहाम्यहम्. अशा प्रकारे जे बोलताय तुम्ही खाली बसा. दोघी विठाल 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 तुकोबार अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे लाभ होयत व्यापार, तुका म्हणे लाभ होयत व्यापार, तुका म्हणे होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. कर काय पार शिकवावे, कर काय पार शिकवावे,
सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली धनराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर बोला कुंडली गोरे हरी विठ्ठल ज्ञानदेव महाराज ज्ञानेश्वर आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन एकविध तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा असो 12 वाजले ना 12 वाजलेले कीर्तनाचा वेळ संपलेला आहे आज तारीख आहे 12 फेब्रुवारी 2025 आज आईसाहेबांचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे त्या निमित्ताने या ठिकाणी बदक परिवाराने जी कीर्तन सेवा आयोजित केली होती ती कीर्तन सेवा तुम्हा सर्वांच्या ग्रामस्थ बदक परिवार आणि आमची संस्था आणि मुरली महाराज या सर्वांच्या सहयोगातून संपन्न झालेली आहे फेब्रुवारी महिना आहे आणि फेब्रुवारी महिना हा तुम्हा सर्वांसाठी रोमांचकारी महिना आहे कारण या फेब्रुवारी महिन्यामध्ये आमच्या महाराष्ट्राचा तारणहार आमच्या समस्त हिंदू समाजाचा तारणहार ज्यांच्यामुळे आज आम्ही हिंदू म्हणून जगतो आहोत ज्यांच्यामुळे आम्ही आज कपाळाला भगवा टिळा लावतो बुक्का लावू शकतो ज्यांच्यामुळे आमची भगवी पताका अखंड हिंदुस्थानच्या बाहेर गेली असे आमचे छत्रपती महाराज 19 फेब्रुवारी 1630 मध्ये जन्माला आले त्या जिजाऊ मातेच्या पोटामध्ये एक रत्न जन्माला आलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आता काही 4-5 दिवसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मकाळ आपण जयंती म्हणतो परंतु आमच्या वारकरी संप्रदायामध्ये जन्मकाळ म्हणतात आणि आमचे शिवाजी महाराज सुद्धा एक वारकरी होते कारण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जो जन्माला आला तो वारकरीच असतो आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरती जगद्गुरु तुकोबरायांची कृपा होती आणि तुकोबरायांचे शिष्य असणारे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचा जन्माचा दिवस म्हणजे 19 फेब्रुवारी या 19 फेब्रुवारी मध्ये महाराज या ठिकाणी जन्माला आले आणि जन्माला आल्यापासूनचा जो काळ होता तेव्हापासून जो या महाराष्ट्र धर्मामध्ये बदल झाला इथं असणारी अनेक अन्यायकारी सत्ता अनेक पाशवी सत्ता ज्यांना मुळासकट उखडून काढण्याचं काम त्या आमच्या राजाने केलं एक विजापूरहून आलेला अफजल खान त्याला फाडला एक दिल्लीवरून आलेला शाहिस्ते खान तोडला आणि एक दिल्लीचा पातशहा असणारा औरंगजेब त्याला जिता गाडला हा जिता गाडला म्हणजे त्याला सुखानं कधी सुद्धा झोप लागली नाही आमचा महाराष्ट्राचा असणारा राजा फक्त या हिंदवी स्वराज्याचा असणारा राजा आणि तो दिल्लीच्या तख्ताचा औरंगजेब परंतु त्या औरंगजेबाला सुद्धा शिवाजी महाराजांचं नाव ऐकताच थरकाप सुटावा जसं देव गोकुळी जन्मला दैत्या थरकाप सुटला तसा आमचा राजा महाराष्ट्रात जन्मला आणि तिथं दिल्लीच्या सिंहासनाला सुद्धा खडखड खडखड असं थरथरायला लागलं असे आमचे महाराज 19 फेब्रुवारीला त्यांची जयंती मोठ्या धूमधडाक्यात संपन्न होत आहे 4 दिवस राहिलेले आहेत 5-6 दिवस राहिलेत एकदा आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची गर्जना करू छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी आज या ठिकाणी
ज्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्त ही कीर्तन सेवा आयोजित केली होती त्या आमच्या माऊली कैलासवासी सुरेखा तुकाराम बदक. आज वर्षश्राद्ध आहे. गेली वर्षभर त्या परिवारावरती दुःखाचा डोंगर आहे. प्रत्येक जीव जन्माला येतो तसं तो मृत्यूला सुद्धा प्राप्त होत असतो. जसा जन्म आहे तसा मृत्यू आहे. आणि आयुष्यातली एकच गोष्ट सत्य आहे ती म्हणजे मृत्यू आहे. आणि परिवारातली व्यक्ती गेल्यानंतर परिवार शोक सागरामध्ये डुंबत असतो. परंतु आता ती व्यक्ती गेल्यानंतर त्यांच्या आठवणी फक्त त्या परिवाराकडे असतात आणि त्या आठवणीच्या ताकदीवर तो परिवार जगत असतो. खरं तर घरामधली स्त्री जाणं हे मायेचं छत्र हरपण्यासारखं आहे. कारण त्या परिवारावर असणारी त्या माऊलीची मायेची पाखर, ती असणारी ऊब, त्यांची असणारी करुणा आणि त्यांचं प्रेम सगळ्या त्या परिवारानं अनुभवलं. आणि आज त्या परिवारामध्ये नाही आहेत. मला वाटतं त्यांच्या परिवारामध्ये तुकाराम महादेव बदक पती तुषार तुकाराम बदक आणि तेजस तुकाराम बदक असा हा परिवार आहे. आज त्या माऊलीचं स्मरण करण्यासाठी आपण जी कीर्तन सेवा केली, मी या कीर्तन सेवेचं सगळं पुण्य माझ्याकडे न ठेवता, तुम्हाला सुद्धा न देता, आज आपण स्वार्थाचा विचार करायचा नाही. त्या माऊलींना आजपर्यंत त्या 1 वर्षापर्यंत जो आत्मा इथून गेला त्याला गती नसते. 1 वर्ष तो आत्मा भटकत असतो. वर्ष श्राद्ध झालं की तो आपल्या बंधनातून मुक्त, आपण त्याच्या बंधनातून मुक्त झालेला असतो. आणि त्याला परम गती प्राप्त करून देणं एवढंच आपण त्यांच्यासाठी करू शकतो. काय करू शकतो? नामचिंतन करू शकतो, अन्नदान करू शकतो, किंवा आणखी काही गोष्टी ज्या असतील पुण्यकारक असतील त्या गोष्टी करू शकतो. त्यातलं एक म्हणजे नामचिंतन. आणि आजचं जे कीर्तनाचं पुण्य असेल, श्रवण करून तुम्हाला जे लागलं, माझ्या मुखामधून संतांचं चरित्र वर्णन करून जे पुण्य प्रदान झालं, ते आपण सगळं त्या माऊलींच्या आत्म्याच्या परम गतीसाठी देऊ. आपण त्यांना देवाकडे याचना करू की देवा, त्या माऊलीला त्यांनी जसं संसारासाठी आपला देह जिजवला आणि अशाच पद्धतीनं त्यांच्या पुढच्या जन्मामध्ये त्यांना परम गती, चांगल्या कुटुंबामध्ये जन्म मिळो, भगवंताची सेवा घडो आणि त्यांच्या आयुष्याचं सोनं हो, अशी या ठिकाणी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि झालेली सेवा भगवान पंढरीची परमात्मा आपल्या गावामध्ये असणारं ज्ञानोबरायचं मंदिर ज्ञानोबरायांच्या चरणावर अर्पण करतो. आणि या ठिकाणी आजच्या सेवेकरता जे आवर्जून मुंबईवरून आलेले आहेत आमचे मित्र, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. माझ्यावर आणि माझ्या छोट्याशा गरीब असणारे आमच्या संस्थेवर प्रेम करणारे हरिभक्त पारायण वाडीकर महाराज. खरं तर त्यांचा रायगड जिल्ह्यामध्ये रोहा, माणगाव, तळा, महाड या 4 तालुक्यामध्ये असणारा पद्मनाभ संप्रदाय, त्या संप्रदायाचे ते मोठे पाईक आहेत. त्यांचे वडील त्या संप्रदायाचे प्रमुख आहेत. त्या 4 तालुक्यामध्ये असणारे ते भारतीय संप्रदाय. आणि आमच्या प्रेमामुळे ते मुंबईवरून रात्रभर प्रवास करून कीर्तनाचं शूटिंग करण्यासाठी आले. त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. मुरली महाराज यांनी सुद्धा सुंदर अशी साथ दिली, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि ह्या लेकराला एकदा टाळ्या वाजवून प्रोत्साहन द्या. कारण 2 तास कीर्तन वाजवायचं म्हणजे सोपं काम नाही. आणि ह्या मुली सुद्धा आमच्या संस्थेच्या आहे. आता खोडपत्री आहेत जरा. हा, आता काय माहितीये का, आपल्या घरातलं एक आवरणं कठीण जात, असली 25 आवरायचं म्हणजे कठीण काम आहे. तर ती बघू झाल्यावर विषय त्यांचा काय असेल तो. चला असू द्या. या ठिकाणी सर्वांच्या चरणावर मी नतमस्तक होतो. सर्वांची नावं काय घेऊ शकत नाही. आमचे सूरज महाराज आहेत. आणि या परिवाराला सुद्धा इथून पुढचं त्यांचं जे काही कर्म असेल ते कर्म त्यांनी करावं, दुःखामधून मुक्त व्हावं अशी त्यांना विनंती करतो. आणि समस्त बारे ग्रामस्थ, पंचक्रोशीतील समस्त मंडळी, सर्वांचं नाव घ्यायला वेळ नाही, परंतु असणारी सगळी बारेमधील कुटवड असतील, बदक असतील, सगळे आता आडनावच घेतो म्हणजे त्याच्यामध्ये सगळे येतात. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि झालेली सेवा या ठिकाणी अनोबरायांच्या चरणी अर्पण करतो. नामदेव जनाबाई, नामदेव जना धागिनं ताप. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव नामदेव जनाबाई. ओला कुंडली वर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. नामदेव जनाबाई, नामदेव विठ्ठल जय जय.